हा बोल. हे गाईचं गवत आहे, इकडून पण गाईचं गवत आहे. हा मध्ये आमचा रस्ता आहे आमच्या शेतात जायला. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर काय 7 वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही जाणार आहोत एका लग्नाला. देखील खूप लांब आहे. थांबणार जरा, बोलू दे ना मला. सो आम्ही एका लग्नाला जाणार आहे आणि त्याच्यासोबत माझी आजी पण येणार आहे आणि माझे पप्पा. आम्ही असे तिघच जाणार आहे कारण खूप जास्त लांब लग्न आहे आणि खूप ऊन पण आहे. सो बघूया तिकडे काय होते काय नाही. थांब ना आजी. सो आता आम्हाला आवरायचं कारण थोडं लेट होतं आहे, कारण नंतर आजी माझी घाई करेल की चल चल चल. सो मला एक गेट रेडी विथ मी व्हिडिओ पण शूट करायचा आहे, तर तो काढून मग आम्ही निघणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा अँड लेट्स गेट स्टार्टेड. इज ऑल सेट. आता आम्ही चाललोय लग्नाला अँड दिस इज वॉट आय एम वेअरिंग. आणि इतकं जास्त सामान आहे माझ्या हातात. सगळे जाऊन खाली उभे आणि मीच एकटी वरती थांबलेली आहे. आय नीड टू गो फास्ट. लेट्स गो. म्हणजे मी आजी दाखवती मस्त छानपैकी नटली आहे. एक मिनटं आणि दाखवते. आजी थोडा हस. हाय कर. हाय हाय हाय. आम्ही किती छान दिसतोय. आता मी तिकडे जातोय. पप्पा गाडी काढायला गेले. बघूया कसं लग्न होतंय. माझा आउटफिट छान दिसतोय ना. एवढा पसार आहे हातात. वॉच, मला वॉच घालायचं आहे. फोनला बॅटरी कमी म्हणून मी चार्जर पण घेतलं आहे आणि हा माझा फोन. सो उन्हात जास्त मेकअप छान दिसतोय. इथं हे काय झालं यार. एक मिनटं. आजी विचारते माझी साडी छान दिसते का. हाय. बोल छान दिसते साडी. छान दिसते का. तुझा ड्रेस पण छान आहे. चला गाडी आली. आता आम्ही जातोय. पप्पा पण. आजी मी मागे बसणार आहे. तू बस ना पुढं. अगं मी मागे बसणार आहे. जाऊ दे आपण दोघी बस. आता लग्नाला पोचलोय. म्हणजे इकडे लॉन सोडालोय. इकडे खूप जास्त आवाज येतोय. आता हे मिळालंय ज्याला तांदूळ बोलता, जे की अक्षता असता. सर्वांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर स्टेजवरून खाली जायचं आहे. स्टेज रिकामा करायचा आहे. यानंतर आम्ही मस्त जेवण केलं. मला इतकी जास्त भूक लागली होती. पटकन जेवण करून घेतलं. इतकं गरम होत होतं. इकडे माझं मेकअपचं पूर्ण बँड वाजून गेलेलं आहे आणि आता इकडे लग्न झालंय म्हणजे लागलंय, पण खूप जास्त गरम होतंय आणि आम्ही बसतो इकडे आता थोडा वेळ. इतकी जास्त गरमी ना मी कधीच एक्सपिरियन्स नव्हती केली एवढी गरमी, ते पण लग्नात. बाप घाम येतोय. फायनली लग्न झालेलं आहे आणि आत्ता फायनली लग्न झालेलं आहे ना. आता आम्ही निघतो. इकडे इतकं गरम होत होतं काय सांगू. इतकं जास्त गरम. पूर्ण मेकअपचं बँड वाजून गेली होती. बट काही नाही. आता आम्ही इकडनं गावाला जाणार आहे, जे की आमचं गाव आहे. इकडनं थोड्या अंतरावरच आहे. तर अजिंद येतच आहे मागून. उन्हात आल्यावर किती भारी मेकअप दिसतो. सावलीत कसा दिसतो मेकअप.
wondering what truly matters to me. I know for sure it's not a fancy degree. I'd like to do what I love. तर गाईज आता आम्ही आलो गावाला आमच्या. आणि हे बघा ही आजी आहे कर. हाय, आमच्या शेतीवर आलो आम्ही. हा आमचा मळा आहे. आता आम्ही आम्ही तुम्हाला चाललो सगळं दाखवतो शेतात. की काय काय आता इकडे. गहू. आजीच दाखवेल तुम्हाला. एक मिनिट मी तिच्याकडे कॅमेरा करते. हा बोल. हे गाईचं गवत आहे, इकडून पण गाईचं गवत आहे. हा मध्ये आमचा रस्ता आहे आमच्या शेतात जायला. हे पूर्ण आमची शेती आहे. इथं हरभरा करीत आहे. आता आम्ही कांदे काढून आहे ना हरभरा केलाय. जोरात बोलायचं. कांदे काढून आहे मी हरभरा केलाय. आता बघा आमची शेती गहू ही आमची पूर्ण आमची शेती. चाललोय आम्ही चक्कर मारायला. नाशिकवरून आलो. सगळीकडे किती छान वाटतं. एकदम हिरवगार आहे बघ. पूर्ण चारी बाजूने एकदम हिरवं हिरवं असं आपल्याला सिटीमध्ये बघायला भेटत नाही, जे की इकडेच भेटतं फक्त. आणि एकदमच छान वाटतं. आता तर माझा मेकअप एकदम भारी दिसतोय. मी काहीच केलं नाही. आता परत लग्नात इतकं गरम झालं होतं ना, अरे बाप, इतकं गरम मी सांगू पण शकत नाही, इतकं गरम झालं होतं. बट आता थोडंसं चांगलं वाटतंय. थोडंसं हवा पण सुटली आणि इकडे शेतात थोडंसं हिरवगार आणि वातावरणामुळे थोडंसं बेटर फील होतं आहे. अजून आता पुढे पुढे चाललो आहे. गहू लावलेला आहे, अजून कांदे, असं खूप काही आहे. इथंच पडले होते. ही गायजी पडली होती इथं. आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि पडून गेली होती. चल पाय टाकला होता तिचा. इथंच पडले होते. अजून एक आजी येते मागून. चाललोय. पूर्ण गहू लावलेला आहे, याला गहू बोलता. आणि पूर्ण असं छान दिसतंय. गहू चालली आजी. व्हिडिओ काढते मी तिला घरी जाऊन पाहायला. जवळून दाखव आजी हात आता. व्हिडिओ कॉल दाखवत नाही, तिचा व्हिडिओ काढते मी. मला वाटतं की तू व्हिडिओ कॉल दाखवते का नाही. बुटकेचे का गहू या बाय. हे बाय काही नाही बुटकी चांगली झाडली नाही. गव्हाण बी कोणची घेतली कळा मी याच्यापेक्षा किती जागा. छान आवाज सुटली. मला ते इतकं भारी वाटतं आता. ते लोक अजून पुढे पुढे चालले, मी चालली त्यांच्या मागे मागे. आणि इकडनं बघा ना, याला काय म्हणतं मला माहित नाहीये. आजी हे काय? आजी हे काय? कांद्याचं बी, म्हणजे हे कांद्यांचं सीड्स. अजून पुढे जातोय. हे दोघी सिस्टर्स आहे, म्हणजे बहिणी आहे. एकमेकींना सांगताय काय नाही. बघा हे आणि हे रिकामावर पडलेलं आहे. आणि अजून पण पुढे गहू आहे, तिकडे पुढे जाऊन कांदे वगैरे असं सगळे. आणि तुम्हाला एक फूल दाखवू छोटंस. हा बघा किती क्यूट फूल आहे. खूप छान वाटतंय मला तर. पुढे नाही असे हँगर हे आहे ना, याला अँगल्स म्हणतात. तर इथे असे वेगवेगळे जे वेलांची झाडं असतात ना ते लावतात. जसं की द्राक्ष वगैरे, नंतर कारले, असं खूप काही. आता इथे सध्या काही त्याचं सीझन नाही म्हणून सगळं रिकामं करून ठेवलेलं आहे. बट सीझननुसार इथे लावतात. सगळे कांदे, हे कांद्याचं वरती कांद्याची पात आहे आणि त्याच्यानंतर खाली हे कांदे. हे बघा असे, याला रांगडे कांदे का काहीतरी म्हणतात. आणि पुढे पण उन्हाळ कांदे. हे बघा पूर्ण सगळीकडे कांदेच कांदे. तिकडनं हे घर दिसतं, इकडे शेड आहे वगैरे. तिकडं जाऊन पण दाखवेल. त्याची वाट नाही आहे म्हणून असे मधूनच जावं लागतं. तर मी असे जिथं त्यांना काही त्रास होणार नाही, म्हणजे रोपांना, तर तसं जायचं असतं. तसंच जाते. इकडं काही ठिकाणी ओललं पण आहे, म्हणजे पाणी मारलं होतं ना, तर ओललं आहे म्हणून थोडं अजून सेफली जावं लागतं. नाही तर पाय पूर्ण त्याच्यात अडकून जाईल. हे बघा ओललं आहे, दाखवते मी. या ठिकाणी पूर्ण ओललं आहे. मी माझी सँडल पण काढून ठेवली, दुसरी साधी चप्पल घालून आली. काही रोपाशी आडवे पडले, मग त्याच्यावर पाय देतो ना आपण. हे बघा ते माझा ना फोटो काढायला हवं होतं. इतके छान फोटो आले असते ना मागे. बट आता कोणीच नाही ना, आजीला माझा फोटो काढता येणार नाही तसं मला हवं आहे. इकडे बघा किती छान एस्थेटिक फोटो आले असते.
लसूण घेतला, नवीन लसूण शेतातून उपटून राहिले, लसूण लागेल. हे बघ लसूण शिकती बोलते हळूहळू. हा बघा लसूण घेत आहे. जसे कांदे असतात तसेच लसूण असतं, म्हणजे खाली असे जमिनीमध्ये असतात. हे बघा असे बारीक बारीक आता त्याचे हे रोप आहे, खाली लसूण आहे जो की अजून चांगल्या प्रकारे आलेला नाही आहे, पण ते जे कवळे कवळे ते आम्ही घेतोय. आणि असे कांदे असतात. इकडे कोथिंबीर आहे, कांद्यांमध्येच कोथिंबीरचं रोप लावलेलं आहे. आणि इकडे हे बघा छोटी छोटी कोथिंबीर आलेली कवळी कवळी. हे बघा हा दिसतंय ना, बारीक बारीक काय रे. आम्ही चाललो आहोत सगळं बघून घराकडे. तिकडे गाईचा गोठा आहे, त्यानंतर घर आहे, सगळं दाखवते मी तुम्हाला. चला बोल तू. बोल बोल, तुला पाठवल मी हा व्हिडिओ. सारा गाईला गवत, गाईला खाण्यासाठी मोठा नाही बोल. गाईचं खायचं गवत हा हे याच्याने गाई दूध देते भरपूर. हिरवा चारा आमच्याकडे 4 ते 5 गाई आहे. आणि तू बोल आता. मी ना आमच्या शेतातून मला करायचे आहे वड्या करता आणला लसूण उपटून नवीन. शेतात लावेले ना लसूण, मग वड्याला घालायला नवीन चांगला असतो म्हणून आम्ही गेलो होतो वावरत. आमचा गहू, कांदे, लसूण सगळं पाहायला, हरभरा. ही आमची शेती आहे. इकडे केळी आहे, जांभूळ आहे, पेरू आहे. हे इकडं आंबे आहे, कैऱ्या. इकडून फोटो काढायला मी. इकडून जांभळ हे जांभूळ आहे, कैऱ्या. आता काय रे काय बारीक बारीक एकदम अजून. इथं खायले ते जांभळीचं झाड गोठा आहे, गायींचा गोठा नाही, गाई आहे. किती क्यूट गाई आहे. पण 4 आहेत ना, 3 आहे का. ही तिची मुलगी त्यांचा गोठा आहे, याला गोठा बोलतो. किती सामान पडलंय. तिथं असं सामान टाकीत पिठाची गिरणी आहे. घर आहे आणि घराच्या साईडलाच इकडे दत्त मंदिर आहे. चला मी तुम्हाला आता मंदिर दाखवते. मंदिराच्या बाहेर पूर्ण असे छान झाडं लावलेले बाहेर. ते एंट्री करूया आपण. हे दत्त मंदिर आहे आणि हे माझ्या पणजो आजोबांचं हे मूर्ती इथं. आम्ही त्यांची स्थापना केली इथं. आणि हे बॅक साईड आहे. तर आता घराचं काम चालू आहे म्हणून थोडंसं, तर आधी शेड होतं पण आता काम चालू केलं आहे. आता आम्ही घरी निघतोय. आता बघू, जायला पण थोडा वेळ लागेल. तोपर्यंत किती वेळात पोचू किती नाही. आणि घरी जाऊन पण थोडी कामं आहे ते करायची. सो लेट्स गो होम. आता इकडे सनसेट होतोय ना, आता आम्ही निघतोय घरी. बघा पूर्ण असं बाहेर शेत वावर दिसतोय. ही आमची गाडी. Reminiscing the good old days. वी आर बॅक होम फायनली. इतक्या उन्हातानात लग्न पार करून आणि गावाला जाऊन सगळं करून झालेलं आहे. फायनली घरी पोचलेलो आहे. पटकन मी ड्रेस चेंज केला, कारण इतकं हे झालं होतं मला की कधी करेल. आणि पटकन फ्रेश झालो. आणि आता मी खाती आईस्क्रीम, जी की माझ्या भावाने माझ्यासाठी आणली होती. ती मी आता खाती आहे. अजून जेवण पण नाही केलेलं आहे, पण मला आईस्क्रीम खूप जास्त खाऊशी होती आहे, कारण फ्रीजमध्ये होती. सो मी आता ती खाणार आहे आणि यानंतर जेवण करेल, कारण पहिले आईस्क्रीम इज इम्पॉर्टंट. सो लेट्स हॅव आर आईस्क्रीम. बॉक्सिंग नाही, अनरॅप करूया आईस्क्रीमला. कोणती? बटरस्कॉच आहे.
खूप दिवसांनी आईस्क्रीम खाते मी. थोडी मेल्ट झाली ती. अरे बाप यार, मेल्टेड. मी आता ही आईस्क्रीम कशी तरी काढली आणि आता मी खाते आणि थोडी मेल्ट झालेली, बट स्टील मला खायचीच आहे. सो लेट्स एन्जॉय आवर आईस्क्रीम मेल्टेड.